नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की ते ऑफिसमध्ये जे काही मोनिका आणि राजकुमारने जो काय प्लॅन केला होता की सावळी सनस्क्रीन ही बंद करायची आणि ह्या तिलोत्माच्या समोर जे झापडं घातलेलं असतं की सावळी सनस्क्रीन आता पहिल्यासारखी मार्केटमध्ये नाही आहे, आपण शुभ्रा सनस्क्रीन हे नवीन लॉन्च करूया. ह्या दोघांचं प्लॅनिंग असल्यामुळे तिलोत्मा ही तयार झाली होती की सावळी सनस्क्रीनला आत्ता सध्या मार्केटमध्ये डिमांड नाही आहे, त्यामुळे ती न कळत राजकुमार आणि मोनिकाला न माहीत होता ती सारंगला बोलवते. सारंग ऑफिसमध्ये आल्यानंतर तांडवच करतो, म्हणतो की माझ्या माघारी हे मीटिंग चालली आहे म्हटल्यानंतर ना काहीतरी विशेष असणारच की शुभ्रा सनस्क्रीन ही नवीन लॉन्च करताय असं मला कळालं आहे. राजकुमार म्हणतो की अरे मी तर तुला सांगितलं होतं ना, पण तू काही ऐकलं नाहीस ना. अगं अरे पण मला सांगितलं कधी होतंस तू की शुभ्रा सनस्क्रीन लवकर तू चालू करतोयस आणि सावळी बंद करतोयस म्हणून, आणि सावळी मार्केटमध्ये नाही हे तुला कुणी सांगितलं. तोपर्यंत सारंग म्हणतो मी या कंपनीचा CEO आहे, CEO, आणि जर माझ्या मनात जर आलं नाही हे कटकारस्थान करणाऱ्या मागचं ना त्याला कंपनीतून हाकलून द्यायला मला काही वेळ लागणार नाही. तिलोत्माही समोर ते सगळं काही सावळी सनस्क्रीनचे सगळे काही तो म्हणजे आत्तापर्यंत सगळं काही मार्केटिंग कसं चाललं आहे कसं नाही ते सगळं काही कागदपत्र सारंग समोर आणतो. तिलोत्माच्या समोर आणल्यानंतर ना राजकुमारला म्हणते, राजकुमार हे काय चालू आहे, तू तर हे वेगळंच सांगितलं होतं ना, आता काही वेगळंच दाखवतोय. सारंग तिथून रागा वैतागाने निघून जातो. तोपर्यंत राजकुमार म्हणतो की ह्याला कोणी बोलवलं होतं. तिलोत्मा म्हणते मीच बोलवलं होतं. मोनिका आणि राजकुमार हे दोघंजण एकमेकांकडे बघतात, म्हणतात की ही म्हातारी जोपर्यंत मरत नाही ना तोपर्यंत आपला प्लॅन काय होत नाही. राजकुमार म्हणतो मोनिका जरा शांत बस, तू बिरायची काही गोष्टी करू नको, प्रत्येक जणाला मारायचं म्हटल्यानंतर ना काही अवघड नाही आहे माझ्यासाठी, लगेच काय त्या म्हातारीला मी मारू शकतो पण तसं काही करू शकत नाही. तोपर्यंत इकडे ओवी अमृताला म्हणत असते की अगं काकी तू चल ना माझ्या बरोबर त्या गुरुकुलमध्ये, बघ ना अगं ती अबीरची आई खूप छान गाते, एकदम मस्त आहे ती स्वभावाने. तोपर्यंत अमृता म्हणते हो मी येईन तुझ्याबरोबर, सगळी काही तिथली चौकशी करीन, ती अबीरची आई कशी आहे कशी नाही ते बघीन, तेव्हाच कुठे मी तुला त्या गुरुकुलमध्ये पाठवून गाणं गाण्यासाठी. ओवी म्हणते हो काकी मी तुझं सगळं काही ऐकते, आणि ओवी तिला गोड बोलून शांत करते तिथेच. तोपर्यंत इकडे सगळे काही घरी येतात आणि तोपर्यंत राजकुमार आणि मोनिका म्हणतात की आपल्याला ना सारंग 5 मिनटं कंपनीमध्ये आला आणि सगळं काही उद्ध्वस्त करून गेला. हे पाहिल्यानंतर ना मोनिका म्हणते काहीतरी त्या सारंगचं केलंच पाहिजे. राजकुमारही म्हणतो की त्या सारंगला चांगलाच मी धडा शिकवणार आहे, बघतोस आता इथनं पुढं तो माझ्यामध्ये कसा येऊ शकतो. तोपर्यंत ते सारंग घरी येतो. तिलोत्मा एकटीच बसलेली असते, म्हणते की सारंग खूप उशीर केलास तू. अगं आई मी उशीर केला आहे ठीक आहे, पण तू कोणाची वाट बघते, काय करणार, माझ्या नशिबामध्ये ना वाट बघणंच लिहिलं आहे, पण कोणाची वाट बघते सांगशील का नाही. तोपर्यंत तिलोत्मा म्हणते अरे तुझी बघते अजून कोणाची बघणार आहे, एवढं वेळ झालं तू उशीर झाला आहे म्हणून तुझी वाट बघते, अजून कोण आहे तुला वाट बघणारं. सारंग एक लक्षात ठेव, कंपनी जॉईन करतो, कारण की आत्तापर्यंत तू जो काही भक्कम पाया ह्या कंपनीमध्ये ठेवला आहेस ना त्याच्यावरती तो राजकुमार आणि मोनिकाने एकसुद्धा वीट आत्तापर्यंत चढवली नाही आहे. त्यांनी काय केले काय नाही मला चांगलंच माहिती आहे. सारंग माझं ऐक, झालं गेलं सगळं काही विसर, त्या मुलीला तू विसरून टाक, काय विसरून द्यायचं सगळं काही तू, तिच्याबरोबर जे काय झालं काय नाही. अगं आई एवढं लक्षात ठेव, मी तिला विसरत नाही आहे म्हणून तर मी आत्तापर्यंत जिवंत आहे, एवढं लक्षात ठेव, मी जर विसरलो तर मी मेलं म्हणून समज. तोपर्यंत ते सारंग काही असं तिलोत्माला बोलल्यानंतर ना सारंग तिथून जातो ओवीकडे. ओवीसाठी तिने गिफ्ट आणलेलं असतं. ओवी पाहता क्षणी त्याच्याकडे पाठ करून बसते, म्हणते काकी त्याला सांग की मी त्याच्याशी बोलणार नाही आहे, आणि त्याला जर सांग की मी जी काही शर्त ठेवली आहे ना तीच मान्य करायची आहे. सारंग म्हणतो ओवी हट्ट करू नकोस बरं का बाळा, कारण की ही गोष्ट कधीही होणार नाही. तोपर्यंत ओवी म्हणते हो ठीक आहे का, पण मी तुझ्याशीही बोलणार नाही, जातो इथून. तो अमृताही तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करते, पण ओवी झोपण्याचं नाटक करते. अमृता म्हणते अरे सारंग तू जा, मी तिला समजवते. तोपर्यंत सारंग तिथून गेल्यानंतर ओवी डोळा उघडून म्हणते गेला का ग तो काकी,
तो अमृता म्हणते हो गेले मी चल तुला झोपवते. तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सारंग त्याच्या रूममध्ये झोपलेला असतो. ओवी तिथे येते. गिफ्ट बघायची तर तिला खूप मोठी हौस असते आणि म्हणते की बाबांनी ह्याच्यामध्ये काय आणलं असेल. सारंग पटकन उठतो, म्हणतो अगं बघ त्याच्यामध्ये काय आहे, तुझ्यासाठीच आणलंय. आणि ओवी म्हणते नाही, जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही आहे ना तोपर्यंत मी बघणार सुद्धा नाही. आणि तिथून ओवी पळून जाते. सारंग पटकन डोक्याला हात लावतो, म्हणतो खरंच मुलगी विचित्रच आहे जराशी. तोपर्यंत ते शुभ्रा आणि ओवी दोघीजणी खेळत असतात आणि शुभ्राची बाहुली काही ओवी देत नसते, तिला चिडवत असते. तोपर्यंत शुभ्रा म्हणते थांब माझ्या आईला जाऊन सांगते. शुभ्रा असं म्हणल्यानंतर ओवी म्हणते नको ग, काकीला काही सांगू नकोस, मी सगळं काही तुला देते. शुभ्रा मोनिकाला सांगण्यासाठी पळत जाते. तोपर्यंत ओवी खूप घाबरते, म्हणते आता माझं काही खरं नाही आहे. ती काकी खूप मला मारते, बोलते, कसंही बोलते, काहीही करते. बघूया येणाऱ्या भागामध्ये नक्की काय होणार आहे. आता ओवी गुरुकुलमध्ये गेल्यानंतर सावळीची, सारंगची, अमृताची आणि त्या अबीरची सगळ्यांची गाठभेट पडेल का? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागलेले आहेत, त्यालाही तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना.